नमस्कार, मी सौ मोनिका महेश पैठणकर. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्म 200 वर्षानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत मी आज आपल्यासमोर महात्मा फुलेंच्या ग्रंथसंपदेचा सार याबद्दल थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मी आज जे काही आपल्यासमोर उभी आहे ती केवळ महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळेच, नाही का? अहो, ज्या काळात स्त्रियांना बाहेर पडणे म्हणजे मोठे पाप समजले जाई, त्या काळी महात्मा फुलेंनी स्त्रियांना शिकवण्याचे काम केले. या काळात त्यांनी त्यांची पत्नी सावित्रीबाई यांना शिक्षित केले. या काळात त्यांना खूप अडथळे सहन करावे लागले. लोकांनी, समाजकंटकांनी त्यांच्या अंगावर दगड फेकले, चिखल फेकला, प्रसंगी शेणाचा माराही केला, परंतु ते डगमगले नाहीत. डगमगले ते ज्योतिबा फुले कसले, नाही का? चला तर मग आज आपण त्यांच्या ग्रंथसंपदेचा आढावा घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करूया. इसवी सन 1855 मध्ये त्यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिले. शिक्षण म्हणजे मानवाचा तिसरा डोळा हे या नाटकातून त्यांनी प्रामुख्याने दाखवून दिले. सुरुवातीला या तृतीय रत्न या नाटकामध्ये त्यांनी प्रामुख्याने 9 पात्र दाखवले आहेत आणि हे पात्र 2 प्रकारे वर्गीता येतील. एक म्हणजे शोषित वर्ग आणि दुसरा म्हणजे शोषण करणारा वर्ग. ब्राह्मण, भट कसे गुलामगिरीप्रमाणे शोषितांचे शोषण करत असतात ते या नाटकामध्ये दाखवून दिले आहे. या नाटकामध्ये त्यांनी सांगितले की शिक्षण करा, अज्ञान हे तुमचे अडाणीपणाचे कारण आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी या नाटकाच्या शेवटी ख्रिस्ती उपदेशक पाठवला आहे. ख्रिस्ती उपदेशक येऊन कशा प्रकारे चिकित्सक बुद्धीने विचार करा हे आपल्याला दाखवतो हे यातून त्यांनी दाखवून दिले आहे. त्यानंतर त्यांनी 1869 मध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सर्वप्रथम पोवाडा लिहिण्याचे कार्य केले. या पोवाड्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती अतिशय योग्य आणि सुमधुर अशा लेखणीतून त्यांनी व्यक्त केली आहे. यानंतर अतिशय महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी 1869 मध्ये लिहिला. याचे नाव होते ब्राह्मणांचे कसब. खरं तर कसब म्हणजे कौशल्य, परंतु महात्मा फुलेंनी कसब हा शब्द उपहासात्मक पद्धतीने वापरला आहे. ब्राह्मण लोक कसे आपले कसब वापरून शूद्रांना, अडाणी लोकांना फसवतात, कसे लुबाडतात हे या ग्रंथातून त्यांनी दाखवून दिले आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी प्रस्तावनेमध्ये 3 भाग सांगितले आहे. पहिल्या भागामध्ये ब्राह्मणांचे भटपण कसे चालते हे त्यांनी उत्तमरित्या रेखाटले आहे. दुसऱ्या भागामध्ये यामध्ये अडकलेल्या लोकांना सोडविण्यासाठी प्रयत्न कसे करण्यात यावे हे त्यांनी सांगितले आहे. तर शेवटचा भाग येतो तो यातून मुक्त करण्यासाठी एकमेव मार्ग आहे तो म्हणजे शिक्षण, आणि यासाठी त्यांनी इंग्लिश सरकारकडे कशी विनंती केली ते या पुस्तकातून रेखाटण्यात आले आहे. या ग्रंथाची सुरुवात त्यांनी जबरदस्त अशा पोवाड्याने केली आहे. ते म्हणतात की उरले सुरले अति पिडले म्हणती मांग महारीस. म्हणजे काय तर जे कमी लेखले जातात त्यांना त्यांनी उरले सुरले अति पिडले मांग महारीस, अतिशय कमी दर्जाचे लोक म्हणजे मांग महार असे त्या काळी समाजकंठक म्हणत होते. परंतु महात्मा फुले म्हणतात की नाही, प्रतिकार करा, तुम्ही कमी नाहीत, तुम्ही पराभूत नाहीत, तर तुमची गुलामगिरी हीच तुम्हाला पराभूत बनवते. त्यानंतर त्यांनी सांगितले आहे की मानव जन्माला येतो न येतो तेव्हापासून हे भट जोशी कसे फसवण्याचे कार्य करतात. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या अध्यायात सांगितले आहे की लग्न समारंभात लग्न जमत नसेल तर नाडी एक असणे, मंगळ असणे, साडेसाती असणे अशा नानाविध कारणं सांगून त्यांना फसवून पूजा अर्चा करण्यास ते आपल्याला सांगतात आणि यातून आम्हा पैसा कमवून घेतात. ब्राह्मणांचे वर्चस्व कसे वाढत गेले हे यामध्ये त्यांनी प्रामुख्याने दाखवले आहे. ढोंगीपणावर जबरदस्त प्रहार करण्याचे काम त्यांनी ब्राह्मणांचे कसब या ग्रंथातून केले आहे. चिकित्सक बुद्धीचा वापर करा असे महात्मा फुले आवर्जून सांगतात. यानंतर 1873 मध्ये त्यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला. खरं तर गुलामगिरी या नावातूनच आपल्याला या पुस्तकाचा गाभा काय असेल हे लक्षात येते. गुलामगिरीतून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांनी या ग्रंथाच्या लेखणीतून आपल्याला दाखविला आहे. ते म्हणतात की पौराणिक घटना ज्योतिबा फुलेंच्या काळात देखील कशा खोलवर रुजल्या गेलेल्या होत्या आणि यातून बाहेर पडायचे असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे देखील त्यांनी सांगितले आहे. ते म्हणतात सर्वत्र अंधकारमय परिस्थिती होती तेव्हा इंग्रजी राजवटीला ते आशेचं किरण मानतात. हे आपल्याला ऐकायला थोडेसे धक्कादायक वाटेल, कारण इंग्रजी राजवट म्हणजे
गुलामगिरी असे आपण म्हणतो. परंतु इंग्रजी राजवटीला महात्मा फुले आशेचं किरण का बरं म्हणत असेल? ठीक आहे, सांगते. कारण इंग्रजी राजवटीत थोड्याफार प्रमाणात का होईना शिक्षणाचा दर्जा समान प्रमाणात करण्यात आला. जे लोक अडाणी होते त्यांना शिक्षित करण्याचे काम या राजवटीत थोड्याशा का प्रमाणात होईना वाढवले गेले. शिक्षण, एकता हाच गुलामगिरीतून बाहेर पडण्याचा मार्ग आहे असे महात्मा फुले म्हणतात. ते म्हणतात, एकत्र येऊन काम करा, तेव्हा कुठे आपण या गुलामगिरीतून बाहेर पडू. या ग्रंथाच्या प्रकाशनानंतर 1873 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाज या नावातच बघा ना, याचा अर्थ दडलेला आहे. सत्याच्या बाजूने जाणारे ते म्हणजे सत्यशोधक असे महात्मा फुले म्हणतात. माणसाकडे माणूस म्हणून पहा हे या ग्रंथातून त्यांनी दाखवून दिले. 1883 मध्ये त्यांनी शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ लिहिला. असूड म्हणजे बदला, नाही का? शेतकऱ्यांना होणारा त्रास, त्यांचा होणारा अमानुष छळ, ही सगळी चीड त्यांच्या मनात होती आणि ही कुठेतरी व्यक्त करता यावी यासाठी त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला. शेतकऱ्यांना आपल्या बाजूने कोणीतरी आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांचा वेश धारण करून सरकारसमोर शेतकऱ्यांची व्यथा मांडली. त्यांना त्रास झाला, परंतु तरीही ते घाबरले नाही. ते म्हणतात, शेतकऱ्यांवर असणारा महसुलाचा बोजा, सावकाराच्या गळाभोवती असणारा फास, यातून शेतकरी राजा अतिशय डगमगला होता, घाबरला होता. परंतु या शेतकऱ्यांच्या मनात धगधगती मशाल पेटवण्याचे कार्य माझ्या ज्योतिबा फुलेंनी केले. सार्वजनिक सत्यधर्म हा महात्मा फुलेंचा शेवटचा धर्मग्रंथ असं म्हणता येईल. खरं तर त्यांनी केलेल्या आयुष्यभराच्या कामाचा लेखाजोखा म्हणजे हा धर्मग्रंथ असे म्हणता येईल. त्यांचा उजवा हात निकामी झाला होता, परंतु तरीही डाव्या हातांनी हा ग्रंथ लिहिण्याचे त्यांनी अथांग कार्य केले. यामुळे त्यातून त्यांची आपल्याला समाजाभोवती असणारे प्रेम, अन्यायाविरुद्ध असणारी चीड, यातून त्यांनी हा ग्रंथ कसा लिहिला ते आपल्याला कळून येते. सार्वजनिक सत्यधर्म म्हणजे खरं तर हा वैश्विक विचार असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. या ग्रंथातून त्यांनी सत्यधर्माची संकल्पना मांडली. ही म्हणजे जणू एक वैचारिक क्रांतीच होती. प्रत्येकाला आपला आत्मसन्मान जपता आला पाहिजे, यासाठी त्यांनी व्यक्तींमध्ये आत्मसन्मान जपण्यासाठी काय केले पाहिजे हे सांगितले. अशा प्रकारे त्यांनी अस्पृश्यांची कैफियत, इशारा, अखंडादी काव्यरचना अशा अनेक धर्मग्रंथांची निर्मिती केली. आज आपण त्यांच्या ग्रंथसंपदेचा सार थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी मित्रांनो, शेवटी मला असेच म्हणावेसे वाटते की झाले बहु होतील बहु पर या समहा, नाही का? अशा या थोर असामान्य व्यक्तिमत्व असणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांना माझा मानाचा मुजरा. शेवटी मी म्हणेल की जय क्रांती ज्योती, जय सावित्री, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून, आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.